अकोले तालुका रेल्वे कृती समिती आयोजित आज जो काही मोर्चा आपण संगमनेर प्रांत कार्यालयावर आणलेला आहे, याच्यासाठी ज्यांनी भरपूर असे प्रयत्न घेतले आणि पुढाकार घेतला ते आमचे मित्र आदरणीय बाजीरावजी दराडे साहेब, त्याचबरोबर आमचे नेते कॉम्रेड अजितजी नवले साहेब, त्यांचे सर्व सहकारी, प्रथमतः त्यांचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे का बाजीराव दराडेंच्या एका पत्रकार परिषदेने या अकोला तालुक्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक पक्षीय झेंडे बाजूला ठेवून एकत्रित आले, कारण की आपल्या मातीने आपल्याला शिकवलंय का ज्या वेळेस अडचणी काळ येईल त्यावेळेस सगळ्यांनी आपण एकत्रित आलो पाहिजे। आज आपण सर्वजण इथं ज्या मुद्द्यासाठी लढाईसाठी आलेलो आहे तो मुद्दा आपल्या भविष्याचा आहे, येणाऱ्या पुढच्या 100 वर्षाच्या विकासाचा मुद्दा आहे। 2020 साली रेल्वे आपल्या देवठाण या ठिकाणी जाणार अशी आपल्याला बातमी समजली, त्यानंतर 2 सर्वे बदलले, आपल्यापर्यंत माहिती येऊन दिली नाही। विनयजी सावंतांनी आता इथं भाषण केलं, आता ज्यांनी कोणी आपल्याला इथं पाठिंबा दिलाय, माझी एकच विनंती आहे विनयजी सावंत साहेब, त्यांनी धडधडीत पत्र व्यवहार आपल्याला द्यावे, जसे आपण गावगावातनं NOC आपण त्यांना ठराव आणलेत। मला या जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याला विनंती करायची आहे, आम्ही तुम्हाला आव्हान करायला आलेलो नाहीये, तुम्ही आम्हाला नेहमी भोळे म्हणून समजलेले आहेत, भाबडे समजलेले आहेत। आज आम्ही तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे का तुम्ही आम्हाला पाठिंबा देत असाल तर पत्र व्यवहार करून पाठिंबा द्या, कारण की ग्रॅव्हिटीने तुम्ही पाणी आणतात, इकडं प्रत्येक जण सांगतो आम्ही ग्रॅव्हिटीने पाणी आणलं, परंतु ज्या तालुक्यातनं तुम्ही पाणी खाली घेऊन येतात त्या तालुक्याची परिस्थिती तुम्ही सांगतात का? त्या तालुक्याला किती दिवस झाले तुम्ही विकासापासून वंचित ठेवलंय। आज अकोला तालुका डोंगरी तालुका आहे, तिथून एकही नॅशनल हायवे जात नाहीये। आज आमचे पोरं संगमनेर असेल, लोणी असेल, पुणे असेल, नाशिक असेल, तिकडे शिक्षणाला जातात। एखादा जर अपघात झाला तर आम्हाला परत इथंच यावं लागतं। जर एखादा हायवे गेला, रेल्वे गेली तर आमच्या तालुक्याचा विकास होणार आहे, परंतु विनयजी सावंत साहेब आपल्याला जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवण्याचं कोणाचा तरी घाट आहे असं देखील मला बोलायला मी मागं पुढं बघणार नाही। आज आपण बघतोय जालूभाऊंनी सांगितलं जर वेळ प्रसंग आम्ही सरकारच्या विरोधात देखील आंदोलन करू। जालूभाऊ, जर आपल्याला वाटतंय का लोकशाहीमध्ये आपण जगतोय, लोकशाही काय, लोकशाहीचा अर्थ काय, लोकांसाठी लोकांमधून लोकांद्वारे चालवलेलं शासन। मग आता जर अकोलेकर असतील, संगमनेरकर असतील, त्यानंतर जुन्नर तालुका असतील, सगळेजण जर म्हणताय का रेल्वे महामार्ग इकडून जायचा आहे, मला तर वाटत नाही खालचं कोणी म्हणताय रेल्वे तिकडून जाऊ द्या। मग शासनाने आपली दखल घेतली पाहिजे। मित्रांनो, आपण बघतोय का अकोला तालुक्याला ह्या रेल्वे महामार्गाचा भरपूर फायदा जालूभाऊ होणार आहे। एकीकडे चाकण MIDC आहे, दुसरीकडे सिन्नर MIDC आहे, त्याच्यासाठी फायदा होणार आहे। त्यामुळं मी सगळ्या अकोलेकरांना विनंती करतोय, डॉक्टर अजित नवले साहेब असतील, बाजीराव दराडे साहेब असतील, आज 4 दिवस तुम्ही फक्त तालुक्यामध्ये फिरले, मोठा अकोलेकर एकत्र तुमच्या पाठीमागं उभे राहिलेले आहे। जी काय पुढची दिशा तुम्ही ठरवशाल त्याच्यासाठी आम्ही सगळेजण सोबत राहू। आणि विनयजी सावंतांनी जसं सांगितलं, ज्यांना कोणाला आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, जे काही ते बॅनर छापतील तिथं अकोलेकरांचं नाव, अकोले तालुक्याचं नाव आम्हाला कंसात नको आहे, ते अकोल्याचं नाव आम्हाला धडधडीत आणि मोठ्या अक्षरात पाहिजे, ही विनंती इथं घेऊन आपण आलेलो आहोत। मित्रांनो, 26 मुद्दे त्यांनी दिले। हा जो पहिला महामार्ग आहे हा बदलण्याचे 26 मुद्दे दिले, त्याच्यामध्ये पहिला त्यांनी दिला का ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट। परंतु मी प्रशासनाला एकच गोष्ट सांगू इच्छितो, ज्या वेळेस एखादा प्रकल्प आपण करतो त्याच्यातनं किती नफा होणार आहे ते बघायचं नसतं, त्याच्यातनं जनतेची सेवा किती होणार आहे, त्यांच्या अडीअडचणी कशा दूर होणार आहे ते बघायचं राहतं। मागच्या जालूभाऊ तुमच्या सरकारच्या काळामध्ये समृद्धी महामार्ग झाला, 55,000 कोटी नंतर वाढीव रक्कम त्याच्यामध्ये आली असेल। त्याच पद्धतीने माझं प्रशासनाला आणि सरकारला एक विनंती आहे का तुम्ही अकोलेकर असू द्या किंवा संगमनेरकर असू द्या, यांच्यातनं किती उत्पन्न तुम्हाला होईल तो नंतरची गोष्ट आहे, परंतु आमच्यासाठी हा रेल्वे महामार्ग झालाच पाहिजे। आणि आमचा आता नारा आहेच, जर रेल्वे दिली नाही तर पाणी देणार नाही। आज
अकोलेकरांना चळवळ ही काही नवी नाही आहे. विनयजी सावंत साहेब, आपल्या पूर्वजांनी, डॉक्टर अजितजी नवले साहेब, आपल्या पूर्वजांनी जो काही संघर्ष, लढा उभा केला, आंदोलन उभे केले, कदाचित ह्या जिल्ह्यातले नेते मधुभाऊ ते विसरून गेलेत का अकोलेकरांच्या रक्तामध्ये जी काय आपला इंगा असतो, हा इंगा आता येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये दाखवायची गरज या पिढीला करावं लागेल असं माझ्यासारख्याला वाटते. त्यामुळं संपूर्ण अकोलेकरांना सांगतो, आज इथं गायकर साहेब आहेत, मधुभाऊजी नवले साहेब आहेत, अजितजी नवले साहेब आहेत, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मग आमचे बाजीराव शेठ दराडे असतील, महेशजी नवले असतील, सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये वेगळी भूमिका आपल्याला घ्यावा लागेल. जर उद्या आपल्यासोबत कोणी येत नसेल तर एक रे चलो रे भूमिका घेऊ. आणि जर हा रेल्वे महामार्ग देवटान या ठिकाणी जर आपल्याला स्टेशन भेटलं नाही तर मी जाहीरपणे सांगू इच्छितो, उद्या अकोलेकरांना केसेस काय या प्रशासनाला सांगतो नवीन नाहीये. आमचे पूर्वज जेलमध्ये गेले, जालूभाऊंनी त्याचा उल्लेख केला, तर आम्हालाही केसेस घ्यायला हेराम कुलकर्णी सर काय हरकत नाहीये. जर पुढच्या पिढीला जर ही रेल्वे महामार्ग मिळणार असेल तर आमच्या अंगावर केसेस पडल्या तरी चालेल, एवढीच नम्र विनंती मी सगळ्यांना करतो. JMRTचं कारण असू द्या, ROIचं कारण असू द्या, याच्याशी काय आम्हाला मतलब नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, दुसरी जी मागणी आपली आहे, शहापूरवरनं शहापूर अकोले शिर्डी हा महामार्ग देखील झाला पाहिजे. अशा 2 मागण्यांसाठी आपण इथं सर्वजण आलेलो आहोत. आपण सर्वजण मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहिलात. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपली माणसं, आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.